तर खासदार सुनेत्रा पवार यांची संघाच्या कार्यक्रमासाठी हजेरी खासदार कंगना रणौत हिच्या निवासस्थानी ही बैठक झाल्याची माहिती आहे। राष्ट्रसेवा समिती संघाच्या महिला विभागाची शाखा तसे या मिलनासाठी आपल्याला बोलावलं होतं म्हणून आपण गेलो असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे। संघाच्या अनुषंगाने कार्यक्रम आहे याची माहिती नव्हती असंही सुनेत्रा पवार यांनी TV9 ला सांगितलं आहे। मी विचारतो, मला माहित नाही, माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनिट मला माहिती नसतं। आपण आत्ताच विचारलेलं आहे। मी आता विचारतो, का ग कुठे गेली होती? काय खरंच ना, मला म्हणजे कधी कधी तो तुमचा अधिकार आहे, परंतु काय आपण प्रश्न विचारावेत। अजित पवार आलाय वर्ध्यामध्ये, आपल्या वर्ध्याच्या फायद्याचं काय विचारायचं ते दिलं सोडून तर कुठं ब्रेकिंग न्यूज काय देता येईल? जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठेतरी RSSच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे। मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत, त्याचं कारण वेगळी आहेत, पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील, पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल, एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता RSSचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत। मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता, आणि दुसऱ्या बाजूला RSSच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील, मग हे दुटप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका लोकांना नकोय।